नाही ते सांगतो ते आलं का सांगतो हे ऐका. याच्यात टाकले आपण लसण आणि मिरची. हे 16 ते 17 दिवसात 21 दिवसात तयार होते. 21 दिवसात तयार झालं. प्रति पंपाला किती घ्यायचं? 200 ते 300 लिटर. पराठी, सोयाबीन, उडीद ते सर्व याच्यावर चालतं. हे झालं तुमचं. आता इथं आहे जीवामृत तयार करायची प्रोसिजर. आता तुम्हाला सांगितलं होतं बेसन. हा हे आहे पहिल्यांदा बेसन. हा प्रॅक्टिकल करून दाखवा तुम्हाला कसं करायचं करून दाखवा. हे घेतलं आपण ताजं शेण. याच्यात घेतलं पाणी. या शेणाने काय केलं आपण हे एकजीव केला आपण. एकजीव केल्यानंतर काय झालं? हे एकजीव झालं. नंतर घेतलं आपण याच्यातनी बेसन. चांगलं असो खराब असो कसंही चालते आपल्याला. याले आपण एकजीव करून घ्यायचं. याच्यातनी घेतला आपण गुळ. याच्यातनी घेतला आपण गुळ घेतला. तर याच्यातनी गुळ घेतल्यानंतर काय याच्यातनी घ्यायचं आहे गोमित्र. गोमित्र टाकलं. याच्यातनी घ्यायचं ताक किंवा दही. याले काय करायचं आहे? याले सावलीत तयार करून घ्यायचं. ते 7 दिवसातनी जीवामृत तयार होतं. एकाच दिशेनं फिरवायचं. एका दिशेनं फिरवलं काय झालं का जीवाणू तयार होऊन जाते. समजा फवारणीत जर वापर करत असा ना आपण, फवारणीत वापर करायचा आहे 3 लिटर आणि ड्रिंचिंग जर करायची असली तर 5 लिटर न वापर. एका पंपात 3 लिटर फवारणीत वरतो. आणि ड्रिंचिंग जर करायची असली तर 5 लिटर टाकायचं. याचा वापर करायचा. हे काय होय? याले म्हणते जीवामृत. याच्यातनी शेतातली जीवाणूही तयार होते, गांडुळे तयार होते, जे अन्नद्रव्य लागणार याच्यातनी अन्नद्रव्य भेटून जाते. हे गोमित्र असं आहे का हे सर्वात मोठं बुरशीनाशक आहे. याच्यातनी गोमित्रात असा घटक आहे बुरशीनाशक म्हणून सायटोकॅनिक नावाचा घटक आहे. 18 प्रकारचे घटक आहे. एक मोठाच घटक असा आहे का याच्यापासून 18 प्रकारची. याच्यातनी हे माती वारुडाची नाही आहे म्हणून मी टाकली नाही. हे जंगलातली माती हे टाकली नाही. याच्यातनी जर चांगली जर वारुडाची किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती टाकली तर फारच चांगली. वडाच्या झाडाखालची माती टाकली फारच चांगली. हे झालं तुमचं जीवामृत. आता हे सांगितलं गौऱ्या इथं हो माती टाकाच लागते. मातीतनी कसं राहते? मातीतले जे जीवाणू राहते वडाच्या झाडाखालचे, पिंपळाच्या झाडाखालचे किंवा वाळू राहते जिथं तणनाशकचा वापर नाही केला जात, त्याच्यातले जीवाणू राहते ते ऍक्टिव्हेट जीवाणू राहते. हे ऍक्टिव्हेट करायचं काम करते. हे 7 दिवसात तयार होते. असं काही नाही 10 दिवस लागते बघून. येले तयार झाल्यानंतर 7 ते 11 दिवसापर्यंत वापरतो. 11 दिवसाच्या नंतर एक्सपायर होणं चालू झाली. याची ती स्लो प्रोसिजर होऊन जाते. 11 दिवसात हो 7 दिवसानंतर 11 दिवसापर्यंत हो 4 दिवसात समजा पाणी आलं तर नंतर अशीच प्रोसिजर करायची. हेच टाकायचं. गोमित्र टाकायची गरज राहणार. गुळ काय टाकणार लागणार आहे? ताक, गुळ आणि शेण हेच टाका लागणार आहे त्याच्यातच. हो नंतर त्याच याच्यात तयार होऊन जाते. मग तयार झाल्यावर काय होते? हे तयार झाल्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता आणि ड्रेंचिंग बी करू शकता. हे झालं तुमचं जीवामृत. हे भूसुधारक जमिनीचं काम करते. गांडूळ तयार करायचं. आता इथं